राज्यात हवामानाची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. लहान मुलांना बाहेर जास्त पाठवू नका. पाऊस, वादळ, वारा जर असेल तर मुलांना घरातच ठेवा. राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी बदल पाहायला मिळत असून एकीकडे उन्हाचा तीव्र चटका तर दुसरीकडे पूर्व मोसमी पावसाच्या सरी अशा दोन्ही परिस्थितींचा नागरिकांना सामना करावा लागतोय. आज तुरळक ठिकाणी हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणाला येलो अलर्ट देण्यात आलाय. तसेच उर्वरित जिल्ह्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहणार आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड, रत्नागिरी या किनारपट्टी भागात उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. दुसरीकडे अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्यानं आरोग्याच्या दृष्टीनं सतर्क राहणं आवश्यक आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या वातावरणात अस्थिरता निर्माण झाल्यानं विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच परभणी, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय. या भागात दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. दरम्यान मागील 24 तासात राज्यातील तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. अमरावती इथं सर्वाधिक 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अकोला आणि वर्धा इथंही 44 अंशाच्या आसपास तापमान राहिले. नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ इथंही तापमान 43 अंशाच्या पुढे गेलंय. या उलट महाबळेश्वर इथं 16.6 अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान नोंदवलं गेलंय. गेल्या काही दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह हलका ते मध्यम पाऊस झाला असून काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झालाय. विशेषतः रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरी कोसळल्या, ज्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. हवामानातील या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.